नुकतेच या राज्याचे कृषी मंत्री माननीय भरणे साहेबांच्या सोबत किसान सभेच्या राज्य कौन्सिलच्या शिष्टमंडळाची बैठक संपन्न झालेली आहे. कर्जमाफी सोबतच प्रामुख्यानं महाराष्ट्रामध्ये पीक विम्याच्या अनुषंगानं आज जी गरज जाणवतीये, एक तर अल्निनोचा प्रभाव आणि दुष्काळाचा संभाव्य धोका या पार्श्वभूमीवर ज्या उद्देशाने पीक विमा योजना लागू झाली, ते उद्दिष्ट आज किंवा ती गरजेची असणारी पीक विमा योजना मात्र ज्या पद्धतीचे निकष, ज्या पद्धतीचा जोखीम स्तर आणि ट्रिगर या नव्या पीक विमा योजनेमध्ये रद्द केलेली आहे, ती परत लागू करणं अत्यंत काळानुरूप गरजेचं आहे. या अनुषंगानं सविस्तर अशी चर्चा किसान सभेच्या शिष्टमंडळानं केलेली आहे. या संदर्भामध्ये मुख्यमंत्री महोदयांशी बोलून या शेतकरी हिताची पीक विमा योजना संदर्भामधला एक सकारात्मक चर्चा या मीटिंग मध्ये झालेली आहे. यासोबतच ज्या पद्धतीनं 17,500च्या विम्याची घोषणा या 2025च्या अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवरती मुख्यमंत्री महोदयाने केली होती, त्या संदर्भामध्ये सुद्धा मुख्यमंत्र्यांच्या सोबत या सर्व शेतकऱ्यांचा किसान सभेची मीटिंग लावून या शेतकऱ्यांना 17,500ची मदत कशी देता येईल या अनुषंगानं सुद्धा पाऊल टाकण्यासंदर्भामध्ये सकारात्मक चर्चा आज झालेली आहे. या संदर्भामध्ये जर योग्य निर्णय झाला नाही तर नक्कीच किसान सभा महाराष्ट्र राज्य कमिटी येत्या काळामध्ये आंदोलनाची दिशा ठरवेल आणि ते आंदोलन मोठ्या प्रमाणामध्ये यशस्वी करण्याचं आव्हान या माध्यमातून आम्ही आपल्या सगळ्यांना करतोय. धन्यवाद.